नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे काय? जेव्हा आपल्याला इंग्रजी बोलायचं असतं आणि कोणाच्या तरी माध्यमातून आपण कोणतं काम करून घेतो त्याला म्हणतात पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. चला तर काही एक्झाम्पल्स बघूया. मी तुमचा लॅपटॉप दुरुस्त करून देईन. म्हणजे मी स्वतः करणार आहे का इथे लॅपटॉप तुमचा दुरुस्त? नाही, मी तुमचा लॅपटॉप घेणार, रिपेअरवाल्या पर्सनकडे जाणार आणि त्याच्याकडनं हा लॅपटॉप दुरुस्त करून तुम्हाला देणार. म्हणजे मी काय आहे? मेडिएटर आहे. आय विल हे फ्युचरमध्ये करून देईल म्हणून म्हटलं आय विल. त्यानंतर आहे पॉझिटिव्ह साठी स्पेशली तुम्हाला वापरायचं आहे गेट. आय विल गेट युअर लॅपटॉप रिपेअर्ड. क्रियापदाचं कोणतं रूप वापरायचं आहे? तिसरा फॉर्म वापरायचा आहे. V3 यू नीड टू यूज. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इथे मेकिंगचा यूज करतो. ही इज मेकिंग मी कुक द फूड. तो माझ्याकडून स्वयंपाक बनवून घेत आहे. ही इज मेकिंग मी. ही इज क्रिया चालू आहे, सध्या तो माझ्याकडनं स्वयंपाक बनवून घेत आहे. ही इज मेकिंग मी कुक द फूड. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ही मेड मी पेंट द हाऊस. ही मेड मी पेंट द हाऊस. त्याने मला घर पेंट करायला लावलं. त्याने फोर्सफुली मला घर पेंट करायला लावलं. इथे काय यूज केलं मी? ही मेड मी. काय वापरला? मेकचा सेकंड फॉर्म मेड. मेकचा सेकंड फॉर्म मेड मी. ही त्याने मेड मी मला काय करायला लावलं? घर कलर करायला लावलं. ही मेड मी पेंट द हाऊस. त्याने माझ्याकडनं घर कलर करून घेतलं. ही मेड मी कलर हिज हाऊस म्हणू शकतो आपण, त्याचं घर म्हणू शकतो. त्याने मला घर स्वच्छ करायला लावलं. ही मेड मी क्लीन द हाऊस. ही मेड मी क्लीन द हाऊस. अशाच प्रकारे तुम्ही पॉझिटिव्हचा वापर करून इंग्लिश बोलू शकता. इफ यू वॉन्ट टू बिकम ए charismatic and confident speaker, you must learn English. Thanks for watching this video.